चला आलेत का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन या व्हिडिओला एक लाईक झालाच पाहिजे. पटकन या व्हिडिओला एक लाईक करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या नवीन लेटेस्ट अपडेट आलेल्या आहेत, आत्ताच नुकत्याच ज्या अपडेट आलेल्या आहेत त्या अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. सर्व टोटल अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व अपडेट तुम्हाला देणार आहे. तर हा व्हिडिओ सर्व माता बहिणींपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण या व्हिडिओमध्ये खूप दमदार माहिती आहे. ओके, तर बघा एक एक अपडेट आपण बघणार आहोत. एक एक जणांचं प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत आणि काय नवीन अपडेट आलेल्या आहेत आजच्या त्या अपडेट आपण बघणार आहोत. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, बरं लाईक करा पटापट. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पहिले बघा इथे काय म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांना लाडकी बहीण तर आम्ही कोण. तर मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी तर आम्ही कोण कोण विचारत आहे? तृतीयपंथी जे आहेत ते तृतीयपंथी विचारत आहेत. तर मग सर्वांना ही योजना आहे, मग आम्हाला का नाही, असं इथे सवाल करण्यात आलेले आहेत. तर याबद्दल मुख्यमंत्री साहेब काय निर्णय घेतील ते पुढे बघणे खूप गरजेचे आहे. ओके, चला एक एक अपडेट्स आपण बघणार आहोत. खूप दमदार अपडेट्स, खूप महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहेत. हे बघा, तर एक नवीन न्यूज आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना अंगणवाडी सेविकेला हार्ट अटॅक, अवघ्या 10 मिनिटातच गेला जीव. बघा, एक ही दुःखद बातमी समोर आलेली आहे, एक दुःखद घटना समोर आलेली आहे. तर बघा काय झालेलं आहे, एक अंगणवाडी सेविकेला हार्ट अटॅक आलेला आहे आणि अवघ्या 10 मिनिटातच त्या महिलेचा जीव गेलेला आहे. बघा, राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मदत दिली जाणार आहे. योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला ठिकठिकाणी गर्दी करत आहेत. बघा, तर लोड पडत आहे. जास्तीत जास्त महिला अंगणवाडीत जात आहेत, कारण गावखेड्यात जे अंगणवाडीमध्ये ही सुविधा आहे फॉर्म भरण्याची, त्यामुळे अंगणवाडी सेविकेवरती हा ताण पडत आहे. आणि एक ठिकाणची घटना झालेली आहे की हार्ट अटॅक येऊन या महिलेचा मृत्यू झालेला आहे. तर यांना सर्वांनी श्रद्धांजली वाहा. कमेंट्समध्ये रेप नाव जरूर टाईप करा. आणि हा जो भार आहे हा जास्तीत जास्त महिला वर्गाकडे द्यायला नको पाहिजे, कारण खूप यामध्ये ताण असतो. एक एक कागदपत्र पाहणे, एक एक कागदपत्र जोडणे, हे संपूर्ण ताण या अंगणवाडी सेविकेला दिलेला आहे. तर एवढा ताण द्यायला नको पाहिजे त्यांच्यावरती. पण बाकीचा जो भार आहे तो दुसऱ्या वर्गाकडे पण द्यायला पाहिजे होता, म्हणजे पटापट हे अर्ज भरले गेले असते. सो बघू काय शासन यावरती निर्णय घेतं काय नाही, परंतु जी माहिती माझ्याकडे येत आहे ती सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे, मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की या योजनेसंदर्भात जी पण छोटी किंवा मोठी अपडेट असेल, एकदम छोटी पण अपडेट असेल, तर सर्व माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे, सर्व टोटल माहिती. त्यामुळे काही काळजी करू नका. सर्व माता बहिणींनी काहीच काळजी करायची नाही. सर्व अपडेट मी तुम्हाला देणार आहे. ओके, जोपर्यंत याद येत नाही, जोपर्यंत ही स्कीम चालू होत नाही, सर्व गोष्टी तुम्हाला टोटल मी सांगणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला, कारण माहिती तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. आणि माहिती महत्त्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे. पुढील माहिती आपण बघणार आहोत. बघा, तर नाशिकात लाडकी बहीण योजनेचा इतर दाखल्यांना फटका, 8 दिवसात रखडले हजारो दाखले, नागरिकांचा संताप. तर ही माहिती काय आहे, ही माहिती पण तुम्ही नीटपणे समजून घ्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जामुळे इतर दाखल्यांना फटका बसत असल्याचे समोर आले आहे. इतर दाखले निकाली निघण्यास तब्बल 7 ते 8 दिवसाचा कालावधी लागत आहे. आता जेव्हापासून ही योजना सुरू झालेली आहे 1 जुलैपासून, त्या दिवसापासून अनेक जण कागदपत्र काढण्यास व्यस्त झालेला आहे. पहिले कोणीही असे कागदपत्र काढले नव्हते, उत्पन्नाचा दाखला काढला नव्हता, हे काढलं नव्हतं, ते काढलं नव्हतं. तर आता एवढी रांग चालू आहे आणि एवढे कागदपत्र काढली जात आहे ना, तर भरपूर कागदपत्र काढली जात आहे. आणि मध्येच आता लाडकी बहीण योजनेचे फॉर्म देखील सुरू आहेत आणि ते फॉर्म पण भरले जात आहेत. त्यामुळे संपूर्ण गडबड होत आहे. आणि जे
बाकीचे जे दाखले आहेत ते काढण्यासाठी ते टाईम लागत आहे. मग त्या कारणामुळे बाकीचे दाखले काढण्यासाठी टाईम लागत आहे. 7 ते 8 दिवस कालावधी लागत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झालेले आहेत. सो टाईम लागणारच आहे. तुमचे दाखले काढण्यास टाईम लागतोच. काही टेन्शन घेऊ नका. 31 ऑगस्टपर्यंत या योजनेचं तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यामुळे जास्त टेन्शन यामध्ये घेऊ नका. ओके. आणि आता तुम्हाला मी थोडी महत्त्वाची माहिती देणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. ही माहिती माझ्यासाठी नाही, ही माहिती तुमच्यासाठी आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तर लाडकी बहीण योजना. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक अपडेट येत आहेत. रोज काही ना काही माहिती येत आहे. सर्व माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. बघा, आता या योजनेसंदर्भात काय माहिती आलेली आहे, ही माहिती तुम्हाला मागच्या वेळी पण मी दिलेली आहे, परंतु अजून याबद्दल मी तुम्हाला थोडं क्लिअर माहिती देतो. आता बघा, जे महिला वर्ग आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांचा फॉर्म हा पेंडिंग दाखवत असेल, तुमचा फॉर्म जरी पेंडिंग दाखवत असेल, ओके, तुमचं फॉर्म जरी पेंडिंग असेल तर टेन्शन घेऊ नका. तुमचा फॉर्म हा अप्रूव्हल केला जाणार आहे. तुमचा फॉर्म हा अप्रूव्हल कधी होणार आहे, हा सबमिट कधी होणार आहे, म्हणजे कारण आता तो प्रोसेसमध्ये आहे. जी तुमची कागदपत्रे आहेत ती चेक केली जात आहे आणि हे युद्ध पातळीवर काम चालू आहे. आणि संपूर्ण कागदपत्रावरती व्यवस्थित बघितलं जात आहे की तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये जी माहिती तुम्ही टाकलेली आहे आणि अर्जामध्ये किंवा जे तुम्ही जे दाखले लावलेले आहेत, ओरिजिनल दाखले, ते दाखले आणि तो फॉर्ममध्ये जी माहिती तुम्ही भरलेली आहे ती पूर्णपणे मॅच होत आहे का, ते सर्व बघितलं जात आहे. आणि त्याचं काम युद्ध पातळीवर आहे. युद्ध पातळीवर म्हणजे अंतिम काम चालू आहे, म्हणजे आता होणारच आहे. ओके. आणि बघा, ते झाल्यानंतर काय होणार आहे, 16 जुलै ही तारीख लक्षात ठेवा. 16 जुलैला यादी जाहीर होणार आहे, यादी. आणि ही यादी तात्पुरती असणार आहे. आणि या यादीमध्ये ज्या महिलांचे फॉर्म हे सक्सेस झाले त्यांना काही टेन्शन नाही, परंतु ज्या महिलांचे फॉर्म त्रुटीमध्ये असले तर त्यांना दुरुस्ती करता येणार आहे. मग त्यामध्ये तुमचा नंबर चुकला असेल किंवा तुमचं नाव चुकलं असेल किंवा काही चुकलं असेल किंवा कागदपत्र चुकलं असेल तर तिथे तुम्हाला दुरुस्तीचा ऑप्शन येणार आहे. ओके. 16 जुलैला ज्यांचा फॉर्म हा चुकीचा भरला गेलेला असेल त्यांच्यासाठी सांगत आहे, परंतु ज्यांचा फॉर्म हा क्लिअर भरला गेलेला आहे त्यांना काही टेन्शन नाही. तर तुम्हाला ज्यांचा फॉर्म हा त्रुटीमध्ये असेल त्यांना दुरुस्तीचा ऑप्शन येणार आहे. तिथे तुम्ही दुरुस्ती करू शकता. तुमचा नंबर चुकीचा असेल, तुमचं नाव चुकीचं असेल, तुम्ही कुठलं डॉक्युमेंट्स चुकीचं तिथे ॲड केलं असेल तर तिथून तुम्ही ते कट करून तुम्ही पूर्ण व्यवस्थित ते भरू शकता. आणि ते भरल्यानंतर मग तेव्हा तुम्हाला 16 जुलैनंतर व्यवस्थित संपूर्ण भरायचं आहे. बरं, मग ते भरल्यानंतर जे तुम्हाला ते मिस्टेक असेल ते मिस्टेक दावतील, ते मिस्टेक तुम्ही सॉल्व करून पुन्हा फॉर्म तो सबमिट करून द्यायचा आहे. आणि अजून तो तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये असेल आणि त्यानंतर बघा, लक्षपूर्वक आहे का, माहिती तुमच्यासाठी आहे. 1 ऑगस्ट ही तारीख लक्षात ठेवा. 1 ऑगस्ट रोजी अंतिम यादी लागेल. पुढे जी 1 ऑगस्ट रोजी यादी लागणार आहे ती अंतिम यादी लागणार आहे. आणि या अंतिम यादीमध्ये सर्वांचं नाव असेल. मग तुम्ही जी त्रुटी दुरुस्त केलेली आहे, तुमचं नंबर किंवा नाव वगैरे जे असो ते तुमची जी चूक होती ती तुम्ही दुरुस्त केली असेल, त्यानंतर 1 ऑगस्टला यादी लागेल आणि ती यादी अंतिम असणार आहे. आणि अंतिम यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला रेग्युलर पुढील महिन्यात 1500 रुपये मिळणार आहेत. ओके. सिंपल आहे. सर्व तुम्हाला आपल्या सोप्या आणि गावरान भाषेत मी सांगत आहे. अशी प्रोसेस असणार आहे माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात. ओके. तर अशी ही प्रोसेस आहे. जास्त यामध्ये टेन्शन आणि डोकं लावण्याची गरज नाही. माझा फोटो आला नाही किंवा माझं हे आलं नाही ते आलं नाही, याबद्दल कुठलंही तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. 16 जुलैला संपूर्ण करणार आहे. तुमची जी त्रुटी असेल ती त्रुटी तुम्हाला सॉल्व करायची आहे, म्हणजे व्यवस्थित ते तिथे भरून द्यायचं आहे जे तुमची चूक झालेली आहे. आणि परत 1 ऑगस्टला यादी लागणार आहे आणि सर्व तुमचं क्लिअर होऊन जाणार आहे. तुमचा फॉर्म हा अप्रूव्हल केला जाणार आहे. ओके. आणि पुढे तुम्हाला 1500 रुपये दरमहा मिळणार आहेत. ओके. सिंपल अशी प्रोसेस असणार आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप महत्त्वाच्या अपडेट्स बघितलेल्या आहेत. ज्या नवीन अपडेट आहेत आणि जी नवीन माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे, ते मी केलेलं आहे. आणि तुम्ही पण आपल्याला सपोर्ट करायचं आहे. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा.
सर्व आपल्या माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. तुम्ही जरी चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो. ओके, अशा नवनवीन माहितीसाठी. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा नवीन माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.